शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले। शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे नेते महादेव कोरे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिले। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना डॉक्टर स्वामीनाथन समितीच्या अहवालाप्रमाणे उत्पादन खर्च 50% नफा याप्रमाणे हमीभाव देण्याची अंमलबजावणी करा अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यावेळी महादेव कोरे, प्रमोद इनामदार यांच्यासहित कार्यकर्ते उपस्थित होते। मध्ये आम्ही अशी मागणी केली आहे की म्हैसाळचं पाणी 12 महिने चालू झालं पाहिजे, शेतकऱ्यांना मोफत दिलं पाहिजे। कारण कर्नाटकच्या शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये वीज मोफत आहे आणि आज पाऊस पडतोय, त्याच्याबद्दल पंचनामे झाले पाहिजे। शेतकऱ्याला शेतीमालाला दर नाही, बेदाण्याचा दर 100-125 रुपये झाला आहे। ज्यावेळी तुम्हाला सांगतो ह्या शेतकऱ्याच्या आज आत्महत्येशिवाय त्यांना दुसरा पर्याय नाही। तर आम्ही आणखीन एक सूचना सांगितली की बेदाणा हा शाळेतल्या मुलांना पोषक आहार म्हणून बेदाणा दिला पाहिजे, कारण त्याचा दर वाढेल। कारण जे भात शिजवून घालतात त्याच्यापेक्षा बेदाणा पोषक आहार म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांना चालू करावा। आणि कृषी मूल्य आयोगानं वीज बिल उत्पादन खर्चामध्ये धरलेलं नाही। ती शेती कॅनॉरवर आणि पावसावर पिकते असं दाखवलं, त्याशी वीज बिलाचा विषयच येत नाही। तर शेतकऱ्यांच्याकडं पाणीपट्टी आणि वीज बिलाचा जबरदस्ती करू नये आणि जे बोजा चढवलेला आहे तो बोजा त्वरित कमी करावा। कारण शेतकऱ्यांना आज कर्जही मिळत नाही आणि शेतकरी आत्महत्येच्या दारात आहे। यासाठी चंद्रकांत दादांना भेटून आम्ही आज निवेदन दिलं, तर त्यांनी ताबडतोब त्याचा विचार करावा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा। पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आज या ठिकाणी आले होते आणि आम्हाला शेतकऱ्यांना निरोप आला होता की शेतकऱ्यांना वेळ देऊन त्याच्या प्रश्नासंदर्भात आपण चर्चा करायची आहे। पण मी चंद्रकांतदादा पाटील यांचा तीव्र निषेध या ठिकाणी व्यक्त करतो, कारण शेतकऱ्याला कुठलाही वेळ त्यांनी या ठिकाणी दिलेला नाही। फक्त अधिकाऱ्यांशी गप्पा मारून कुठल्याही प्रकारे कुठलाही ठोस निर्णय न घेता त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रयत्न या युती शासनाने या ठिकाणी केलेला आहे। या ठिकाणी चाऱ्याचा गंभीर प्रश्न आहे, या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आहे, या ठिकाणी शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आहे। डोंगरवाडी योजनेवरती 17 गावं अवलंबून असताना त्या ठिकाणी कळंबी भोसे मी त्या ठिकाणी राहतो, 7-7 दिवसानं पाणी पिण्यासाठी येतं। फक्त हे दाखवण्यासाठी शेतकऱ्यांना कळवळा आहे हे दाखवण्यासाठी या ठिकाणी ही खटाटोप या ठिकाणी सुरू आहे। तर मी या पूर्ण विषयाचा निषेध व्यक्त करतो आणि शेतकऱ्यांची कुठलीही बाजू त्यांनी ऐकून घेतलेली नाही आहे आणि शेतकरी पूर्ण नाराज आहेत आणि कुठलाही ठोस या ठिकाणी निर्णय झालेला नाही। तर या ठिकाणी शेतकऱ्यावर कुठलीही मिटिंग झालेली नाही। अधिकाऱ्यांच्याबरोबर चहा नाश्ता करून या ठिकाणी मिटिंग संपलेली आहे। तर निश्चित या ठिकाणी या शेतकऱ्यांचं काय धोरण आहे या सरकारसमोर हे त्यांनी या ठिकाणी स्पष्ट करावं आणि धन्यवाद।